कोणार्क, अपना शहर अपनी बातें। उल्लासनगर म्युनिसिपल कॉरपोरेशन की स्टैंडिंग कमेटी मीटिंग में पहले कुछ ठहराव पास हुए थे, जिसके चलते टैक्स पावती के वाटप में किस प्रकार के पहले टेंडर पास हुए थे, किस प्रकार का कार्य था, क्या राशियां थी और अब किस प्रकार के टेंडर पास हुए हैं। कहीं ना कहीं शासन प्रशासन पॉलिटिकल फोर्स के अंतर्गत इन्फ्लुएंस हो रहा है और कहीं ना कहीं भ्रष्टाचार हो रहा है, यह आरोप लगा रहे हैं सचिन कदम। सचिन कदम पूरी तरह से इस विषय पे क्या जानकारी दे रहे हैं, देखते हैं। 19 जनवरी को एक ठराव हुआ और वो ठराव के अनुसार कि ये जो टॅक्स पावती GIS मॅपिंग और टॅक्स पावती वाटपचं काम आहे ते मेसेस कोलब्रो ग्रुप नागपूर याला देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये A आणि B पार्ट असे दोन पार्ट करून ते टेंडर त्यांना दिलेलं गेलं आहे। त्याच्यामध्ये B पार्टमध्ये प्रिंटिंग स्टेशनरी वगैरे सगळं उल्लेख होता। जे गेले सतत 2 वर्ष महिला बचत गट आमच्या करत होत्या, त्या महिला बचत गटांना डावलून हे काम मेसेस कोलब्रो ग्रुपला दिलं होतं। तर काही महिला बचत गट आमच्याकडे आल्या, त्या अनुषंगाने आम्ही जानेवारीपासून पाठपुरावा सुरू केला आणि त्या पाठपुरावा सुरू करून त्या अनुषंगाने आम्हाला त्या दिवशी स्टँडिंग घेतली गेली स्पेशल, आणि त्या स्पेशल स्टँडिंगमध्ये की हे काम जे वाटपाचं काम आहे ते महिला बचत गटांनाच देणार आणि पहिले जे 14 रुपये देत होते ते आता 18 रुपयाप्रमाणे ते त्या महिलांना देणार आहेत, असं तिथे त्यांनी कोणी घोषित केलं, म्हणजे ठराव केला। आणि दरवर्षी 10% प्रमाणे वाढीव देणार आहेत आणि 4 सदस्य येणाऱ्या GB हा विषय आणतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। पण हे सगळं झालं, पण जेव्हा हा ठराव होत होता, सगळं होत होता, तेव्हा स्टँडिंगचे सदस्य आहेत किंवा प्रशासन आहे त्यांना म्हणजे तो ठराव जेव्हा घोषवारा जेव्हा महानगरपालिका प्रशासन देते तेव्हा ते लोक घोषवारा वाचत नाही का, की त्या घोषवाऱ्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की आम्ही हा ठराव जो करतोय, टेंडर काढतोय, तो ठराव क्रमांक 49 प्रमाणे सगळं करतोय स्थायीचा। तर कुठल्याही स्थायीच्या सदस्याला वाटलं नाही का की ठराव क्रमांक 49 काय आहे तो एकदा वाचून बघावा, कारण की तो ठराव जुन्या स्थायीमध्ये झाला असेल तर नवीन स्थायीने कधी हे वाचून तरी बघितलं पाहिजे होतं। पण 49 ठराव जेव्हा आम्ही त्याच्या गो थ्रू गेलो, आम्ही बघितलं तर जे काम A आणि B पार्टमध्ये आहे ते काम एकच आहे। फक्त काही आपले जे इकडे आम्ही असं माहिती घेतली त्याच्यानं आम्हाला कळालं की काही हिडन पार्टनरशिप्स आहेत, त्या लोकांनी म्हणजे पूर्ण स्थायीची दिशाभूल करून प्रशासनावरती म्हणजे पूर्ण प्रेशराईज करून असा चुकीचा ठराव बनवला, चुकीचं टेंडर पद्धतीने काढलं की जेव्हा याला सुरुवात झाली, पहिली ह्या कामाला सुरुवात झाली ही 21/9/2017 अशा स्थायीमध्ये आलेलं, तेव्हा आमचे निंबाळकर साहेब आयुक्त होते, तर त्यांनी पद्धतशीर म्हणजे घोषवारा बनवलेला होता, ठराव क्रमांक 38 आहे, त्याच्यामध्ये हेच काम की 390 रुपयामध्ये तुम्ही देऊ शकता असा स्पष्ट उल्लेख या ठरावामध्ये आहे। 390 रुपयामध्ये सगळं काम देऊ शकता। पण त्याच्यानंतर लगेच 26 दिवसात असं काय घडलं, काय झालं माहिती नाही, लगेच 26 दिवसानंतर स्टँडिंग लागली गेली आणि त्या स्टँडिंगमध्ये जे काम 2,20,000 प्रॉपर्टी अपेक्षित धरून 390ला देत होते तेच काम नंतर 1,95,000 प्रॉपर्ट्या गृहीत धरून 500 रुपयाला देण्याचं ठरवलं। म्हणजे एवढा 26 दिवसात काय मोठा एवढा इश्यू झाला, भ्रष्टाचार झाला किंवा काय प्रेशराईज झालं की लगेच 390चे 500 रुपये झाले आणि परत एक टेंडर प्रोसेस झालं, सगळं झालं, स्थायी बदलली आणि ही स्थायी समिती नवीन आल्याच्या नंतर जे काम 500 रुपयात होतं तेच काम 850 रुपयामध्ये यांनी देण्याचं ठरवलं। तर आणि त्याच्यामध्ये फक्त त्या लोकांनी A आणि B पार्ट असे 2 पार्ट केले, म्हणजे लोकांची प्रशासनाची दिशाभूल, प्रशासनाने या स्थायीची दिशाभूल केली। तर प्रशासन पहिले जबाबदार, प्रशासनाने सगळं सांगावं की तुम्हाला कोणाचा प्रेशर, राजकीय प्रेशर होता की तुम्ही हे जे काम आहे, जे काम 390 रुपयाला डन करत होते, प्रशासनाचा रेट होता, ते काम 850ला कशाला आलं। आणि त्याच्यात त्या पूर्ण म्हणजे 49 जो ठराव या लोक जे सांगतात ते घोषवाऱ्यामध्ये आहे, त्या 49 ठरावामध्ये प्रिंटिंग पण करून देणार होते असं चक्क नमूद आहे। त्या प्रिंटिंगसाठी वाटण्यासाठी हे वेगळं ठराव ह्या लोकांनी का बनवला आणि त्याच्या अनुषंगाने का टेंडर काढलं, याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे। माझी सर्व नगरसेवकांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने हा विषय स्टँडिंगमधून जनरल बॉडीमध्ये कसा येईल हे तुम्ही लावून धरा, जनरल बॉडीमध्ये येऊन याच्यावरती तुम्ही चर्चा करा आणि हा ठराव कशा पद्धतीने रद्द होईल, कॉर्पोरेशनचे करोड रुपये वाचवा। हे तर मी म्हणजे जो 8.5 करोड जेमतेम हा एका वर्षाचा अंदाज आहे, लक्ष असा ह्या लोकांनी 5 वर्षाचा करार केलेला आणि कुठल्याही महानगरपालिकेने 5 वर्षाचा करार केला नाही आहे। म्हणजे आणि म्हणजे हा 8 × 5 म्हणजे 35 ते 40 करोडचा हा घोटाळा आहे।
म्हणून मी सगळ्या नगरसेवकांना विनंती करतो, हा विषय तुम्ही जनरल बॉडीमध्ये आणा, हा कॅन्सल करा, हे पैसे वाचतील तर तुम्हाला नगरसेवक निधी वाढून मिळेल, ते पैसे तुम्ही तुमच्या वार्डात कामं करा, लोकांची कामं करा. हा विषय जास्तीत जास्त लावून धरा आणि जनरल बॉडीमध्ये आणा. ज्यावेळी हा विषय म्हणजे स्टँडिंगमध्ये झाला तर तेव्हा ह्याचे जे उपायुक्त होते फासे साहेबांनी सांगितलं की मी ते मिनिट्स आहेत, मी कोणावरती मोगम आरोप करत नाही, हे मिनिट्स आहेत. या मिनिट्समध्ये फासे साहेबांचं स्टेटमेंट आहे, मी कल्याण डोंबिवलीला जाऊन बघून आलो. मग कल्याण डोंबिवलीचा मी रेट नाही बघितला, जेव्हा इथे 850 रुपये होतं, कल्याण डोंबिवली 408 रुपयामध्ये देतं, तेव्हा फासे साहेबांनी कल्याण डोंबिवलीमध्ये जाऊन काय बघितलं? म्हणजे काही धातूर मात्र उत्तरं द्यायची प्रशासनाने आणि स्थायी समिती ऐकून घ्यायचं, तरी स्थायी समिती काय बोलत नाही. त्याच्यानंतर फासे साहेबांचं दुसरं स्टेटमेंट आहे, फासे साहेबांचं दुसरं मिनिट्सचं स्टेटमेंट आहे की दुसरं जे बी काम आहे त्यामध्ये आवश्यकता पडली तर, म्हणजे आपली चालू जी पद्धत आहे, समजा GIS मॅपिंग नंतर आपणास लक्षात आले की आपण चालू पद्धतीने काम करू शकतो तर आपण चालू पद्धतीने करू आणि आवश्यकता वाटली तर ते काम त्यांना देऊ. जसे बिल आहे, प्रिंटिंग आहे, ते यामधून करून घेणार आपण. तर तुमचा प्रशासन अधिकारी उपायुक्त तेव्हाचे सांगतात आहे की आवश्यकता वाटल्यास आपण त्यांना देऊ. तर स्टँडिंगच्या सदस्यांनी घाट काय घातला? बाकीचे जे 14 सदस्य होते स्टँडिंगचे, त्यांना काहीच वाटलं नाही की आपण त्याची पूर्ण म्हणजे पाठपुरावा करू की त्याची पूर्ण एंडपर्यंत जाऊ की खरी हकीकत काय आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, स्थायीने त्या दिवशी महिलांच्या बाबतीत जो निर्णय घेतला त्याबद्दल मी सर्व स्थायी समितीचे मी आभारी आहे सदस्यांचे. पण हा विषय महानगरपालिकेत येऊन ह्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत याच्यावरती निर्णय होत नाही, पाठपुरावा करत राहील, वेळ पडली तर मुख्यमंत्री, राज्यमंत्री, अँटी करप्शन याच्यापर्यंत पाठपुरावा करेल आणि ह्याच्यामध्ये जो सामील असेल त्याच्यावरती कारवाई करणार म्हणजे करणार, प्रशासन त्यांनी करावी. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.